मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील हुतात्मा काशीनाथ चिंचाळकर आणि इतर हुतात्म्यांचं किल्ले धारूर या ठिकाणी एक स्मारक आहे आणि या स्मारकाच्या अनुषंगाने या ठिकाणी आता एक निवेदन देण्यात आलं। या ठिकाणी पाठीमागे माझ्या जर पाहिलं तर हे हुतात्म्यांचं स्मारक आहे आणि त्याचा हा स्तंभ पाहायला मिळतोय। त्याच्याच बाजूला एक वाचनालय सुद्धा आहे। मात्र आता या ठिकाणी निवेदन यासाठी देण्यात आलेलं आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी लाखो लिटर पाण्याची मोठी एक टाकी उभारली जाणार आहे आणि ही टाकी उभारण्यात येऊ नये यासाठीचं एक निवेदन देण्यात आलंय। दुसऱ्या बाजूला आणखी एक मुद्दा यामध्ये घेतला जातोय, तो म्हणजे या कंपाऊंडच्या दुसऱ्या बाजूला लागूनच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आणि यामुळेच इथल्या काही नागरिकांनी एक निवेदन दिलंय। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल तुम्ही? प्रशासनाकडे निवेदन दिलेलं आहे, नेमकी काय मागणी आहे तुमची? हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये हे स्मारक साधारणतः 40 वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आहे आणि याची जागा पूर्ण बाजूला कंपाऊंड वगैरे आहे आणि हे या ठिकाणी हे पूर्ण शासनाचं आहे, महाराष्ट्र शासनाने बांधलेलं आहे। इथं नगरपालिकेला कुठलाच अधिकार नाही इथं काही बांधकाम करण्याचा, पण यांनी इथं स्मारकाच्या कंपाऊंडच्या आतच एक मोठे लाखो लिटरची टाकी, समजा 6-7 लिटर 6 लाख लिटरची 6-7 लिटरची आहे, तर ती टाकी बांधायला तिथं चालू केलेलं आहे। याच्यामुळं एक तर इथं पाण्याची दलदल होणार आहे आणि हे पहिलं जे आपण इथं या स्मारकामध्ये नगरपालिकेच्या वतीनं काम झालेलं होतं काही, की इथं बगीचा लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा झाडं लावण्यासाठी सुशोभीकरण, हे याच्यामध्ये ह्याला सगळ्याला बाधा यायला लागली आणि ह्या टाकीचं काम जर झालं इथं तर त्याच्यावर बाजूच्या जिल्हा परिषद शाळेतली मुलं चढू शकतात किंवा दुर्घटना होऊ शकते आणि ही जागा पूर्ण स्मारकाची असल्यामुळे इथं नगरपालिकेला कुठलाच अधिकार नाही इथं बांधायचा। त्यांना बांधायची असेल तर त्यांना दुसरी जागा बघावी, जिल्हा परिषदकडून आहे जागा बाजूला, त्या जागेत बांधावी अशी आमची सगळ्या नागरिकांची। आणि विशेष म्हणजे त्यात जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, कारण यांची जास्त याच्यात आस्था आहे आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे स्वातंत्र्य सैनिकाचं की ह्या ठिकाणी हे सगळं जागा स्मारकाची असल्यामुळे ही स्मारकालाच राहू द्यावी, याच्यात दुसऱ्यांना हस्तक्षेप करायची कुणी हे करू नये किंवा हस्तक्षेप करू नये। काय मागणी असेल तुमची प्रशासनाकडे आणि आता हे काम थांबवण्यात आलंय का, काय नेमकी प्रक्रिया? मुळात जर पाहिलं तर हा जो स्मारक पाहता आपण, हुतात्मा काशीनाथ चिंचाळकर, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये या हुतात्मा काशीनाथ चिंचाळकरने आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे। म्हणजे हे धारूरकरांसाठी एक शौर्याची जागा आहे आणि या ठिकाणी नगर परिषदेला कुठलाही अधिकार नसताना नगर परिषदेने फक्त या ठिकाणी देखभाल दुरुस्ती करण्याचा हे शासनाचा नियम आहे। परंतु या ठिकाणी शासनाचे नियम बाजूला ठेवून अनधिकृतपणे या ठिकाणी नगर परिषद या ठिकाणी जो पाणी टाकी बांधण्याचा घाट घातलेला आहे, त्याला आमचा धारूर शिवसेनेचा कायम विरोध राहणार आहे आणि यांनी जर हे तात्काळ जर नाही बंद केलं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन उभं करून हा घाट घातलेला हाणून पाडणार। दुसरी गोष्ट, या ठिकाणी बाजूला बघत असताल तुम्ही, या ठिकाणी जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आहे। या ठिकाणी हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात। या ठिकाणची जी जागा आहे, या ठिकाणची जागा आहे टाकीसाठी परिपक्व नाही। या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, या ठिकाणी काळी माती आणि शाडू टाईप मुरुम आहे, म्हणजे यांनी पक्क्या ह्याला सुद्धा नेलेलं नाही आणि याच्यातून पुन्हा दुर्घटना होऊ शकते आणि या हुतात्मा काशीनाथ चिंचाळकरांच्या स्मारकाचं पावित्र्य नष्ट करण्याचं काम होऊ शकतंय। यांनी जर हे बंद करावं आणि अन्यत्र ठिकाणी हे काम करावं नसता, या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जो विरोध केलेला आहे, असा जर नाही विरोध हे जर बंद पडलं तर यांच्यावर आम्ही या हुतात्मा काशीनाथ चिंचाळकरांच्या स्मारकाला विटंबना केल्या प्रकरणी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही यांना भाग पाडू शकतो। धन्यवाद। आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिक होते ज्यांचा या ठिकाणी होत असलेल्या पाण्याच्या टाकीला विरोध आहे। बाजूला मोठ्या प्रमाणात जागा आहे, उपलब्ध असलेल्या जागेवरती ही टाकी उभारण्यात यावी, कारण स्मारक या ठिकाणी जे आहे त्या स्मारकाला धोका निर्माण होऊ शकतो आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या टाकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो किंवा दुर्घटना घडू शकते, अशा प्रकारचं या ठिकाणच्या नागरिकांचं मत आहे। सद्यस्थितीला हे काम थांबवण्यात आलेलं आहे, मात्र पुढे या संदर्भात नेमकी काय कार्यवाही होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, धारूर, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.